चुकलं बागेश्वर बाबाचं नाही, तर चुकलं ते महाराष्ट्रातल्या मावळ्यांचं. कारण मावळ्यांना बागेश्वर बाबाची लोककथा खरी वाटली, परंतु छत्रपती शिवरायांचं चरित्र, त्यांचा जाज्वल्य इतिहास हा खरा वाटला नाही, हे यातून सिद्ध होतं. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। महाराज आज असते तर बागेश्वर बाबाच्या पगडीसकट त्याला उडवला असता, खोट्या लोककथा सांगितल्या म्हणून. दुसरी गोष्ट एक बरी झाली, कारण बागेश्वर बाबांनी जी लोककथा सांगितली त्यावरून एक सिद्ध झालं की यांनी या लोककथा, पुराणकथा कशा रचल्या ते यावरून दिसून आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील इतिहासात या घटना नसल्या तरी लोककथा आहेत म्हणून समर्थन केलं. म्हणून मुख्यमंत्रीसुद्धा कुठल्या अंतःकरणाचे आहेत आणि त्यांच्या हृदयामध्ये छत्रपतींचं प्रेम किती खोलवर रुजलेलं आहे त्याचा उथळपणा काल दिसून आला. म्हणजेच इतिहासातील चरित्रापेक्षा काल्पनिक लोककथा या लोकांना मान्य आहेत. छत्रपती शिवरायांचं चरित्र, त्यांचं कर्तृत्व यांना मान्य नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बरं, दुसरी गोष्ट, छत्रपती शिवरायांनी झिरेटोप त्या लंगोटधारी रामदासाच्या चरणी ठेवला. ही लोककथा सत्य मानली तर कोणत्या वर्षी त्यांनी आपला जिरेटोप त्यांच्या चरणी ठेवला आणि स्वराज्य सोडून देण्याचा विचार केला हे देखील त्यांनी सांगावं. परंतु काळ, वेळ हे मात्र या लोककथेमध्ये नसतं. या कथेतून एक हेतू स्पष्ट होतो आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य समर्थ भक्तांना हडप करायचं होतं. महाराज हयात असताना ते शक्य झालं नाही, मात्र नंतर पेशवाई आणून रामदास भक्तांनी शिवरायांचं स्वराज्य हडप केलं. शिवरायांचं स्वराज्य घ्यायला रामदास पुढे दाखवला जातो, मात्र राज्याभिषेकाला या रामदासाला निमंत्रण नव्हतं का? छत्रपती शिवरायांच्या कठीण काळामध्ये एकदाही रामदास रायगडावर आल्याची नोंद नाही. अफजल खान, शाहिस्ते खान यांना संपवलं, परंतु आपल्या शिष्याचं कौतुक करावं, त्याला शाबासकीची थाप द्यावी म्हणून एकदाही या गुरुला सवड मिळाली नाही आणि एकही शब्दानं कौतुक केलं नाही. महाराजांचं देहावसन झालं, गुरु बेपत्ता झाला. म्हणजे यावरून रामदास हा छत्रपती शिवरायांचा कुठल्या अर्थाने गुरु होता आणि कुठल्या अर्थाने ही लोककथा तुमच्यामध्ये हिंदुत्वाच्या आणि सनातन धर्माच्या नावाखाली हे कारस्थानी लोक रुजवत आहेत हे आपण ओळखलं पाहिजे. बरं, जाऊ द्या, काल बागेश्वर बाबा असेल, त्यानं ही लोककथा सांगितली, छत्रपती शिवरायांचं गुणगान गायलं, परंतु NCERTच्या पुस्तकातून त्याच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य आणि त्यांच्या नंतर मराठ्यांनं विस्तार केलेला मराठ्यांचं राज्य ज्या भारतभर पसरलेलं होतं त्या साम्राज्याचा नकाशा NCERTच्या पुस्तकातून गायब झाला. त्यावरती मात्र हा बागेश्वर एक शब्दही बोलला नाही. बरं, दुसरी गोष्ट, ज्या छत्रपती शिवरायांच्यामुळे हा हिंदू धर्म टिकला असं बागेश्वर मानतो, तर मग त्या छत्रपती शिवरायांचं अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं याचा जाब विचारावा. त्याची प्रगती कुठपर्यंत झाली, ते काम कुठपर्यंत आलं
हे विचारावं असं बागेश्वरला वाटलं. मित्र हो, बागेश्वर गर्गने माफी मागितलीच नाही. उलट त्याने आरोप लावला की तो जो बोलला त्याचा विपर्यास केला गेला. हा आरोप त्याने 2 लोकांवरती लावला. एक म्हणजे संभाजी ब्रिगेड आणि दुसरं म्हणजे शिवभक्त, खरे शिवभक्त. संभाजी ब्रिगेडचा उल्लेख त्याने संभाजी विकृत असा केला. खरे शिवभक्त तर त्याला मान्यच नाहीत. पारंपरिक शिवरायांना मानणारे लोक बागेश्वरला मान्य आहेत आणि त्याला हवे आहेत असा त्याचा अर्थ. असे भक्त म्हणजे खरे हिंदू आणि छत्रपती शिवरायांच्या हिंदू राष्ट्राचे सेवक. म्हणजे बागेश्वरने माफी मागितलीच नाही, उलट जळजळ व्यक्त केली. जो बागेश्वर महाराष्ट्रात येऊन गुरु महिमा म्हणून लोककथा सांगतो, त्या गुरु महिमेची मुख्यमंत्र्यांनी बाजू घेतली, बाजू उचलली. ते काय म्हणाले? शिवरायांचे गुरु रामदास नसल्याचा ऐतिहासिक पुरावा नसला तरी लोकांमध्ये लोककथा आहे. इतिहास आणि लोककथा यामधला फरक समजून घ्यावा. याचा अर्थ इतिहास खोटा मानायचा आणि बागेश्वरसारख्या शिवद्वेषी लोकांनी सांगितलेल्या कथा खऱ्या मानायच्या असा होतो. अशीच एक लोककथा यापूर्वी होती, ती म्हणजे दादोजी कोंडदेवाची. त्यानंतर दुसरी लोककथा भांडारकर प्राच्यविद्या संस्थेमधून प्रसूत झाली. त्यामध्ये तर छत्रपती शिवरायांचे महाराजांचे वडीलच बदलण्याचा प्रयत्न झाला. राजमाता जिजाऊंच्या चारित्र्यावर आक्षेप घेण्यात आला आणि आता पुन्हा एकदा रामदासाला गुरुपद देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्यापेक्षा मोठं ठरविण्याचा प्रयत्न झाला. याचा अर्थ एकच आहे, कुळवाडी भूषण, रयतेचे राजे, दीनदुबळ्यांचे रक्षण करते राजे, मानवतावादी राजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून त्यांना मनुवादी, ब्राह्मणी आणि कर्मठ धर्मवादी ठरवायचे आहे. छत्रपती शिवरायांच्यावर तुमचा आमचा हक्क आहे, तो संपवायचा आहे आणि ऐतिहासिक दृष्टीने, सांस्कृतिक दृष्टीने शिवरायांची चोरी या लोकांना करायची आहे. ज्याप्रमाणे रामाचे गुरु ब्राह्मण म्हणून राम चोरीला गेला, कृष्णाचे गुरु ब्राह्मण म्हणून कृष्ण चोरीला गेला, त्याच्याही पुढे हिरण्यकशिपू, बळी, प्रल्हाद यांचे गुरु देखील ब्राह्मणच होते. हे दाखवून ब्राह्मणापेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही हा अहंकार, हे श्रेष्ठत्व त्यांना कायम ठेवायचे आहे. म्हणून छत्रपती शिवरायांचे गुरु देखील ब्राह्मणच असायला हवेत, त्याशिवाय श्रेष्ठत्व आणि कर्तृत्व सिद्ध होऊ शकत नाही. हे खरं दुखणं त्यांचं आहे आणि म्हणून छत्रपती शिवरायांची बदनामी वारंवार केली जात आहे आणि ती होत राहणार. कारण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात मावळे कमी आणि नाचे जास्त जन्माला आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे धर्माचं खेळणं झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्म कोणता, हिंदू की सनातनी की प्राकृत, याची उत्तरे शोधायची असतील तर सत्य आणि प्रमाणित इतिहास आपण वाचायला हवा. जोपर्यंत आपण इतिहास वाचणार नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होत राहणार. कारण छत्रपती शिवराय हे एकमेव राजे आहेत ज्यांनी धर्मात अडकलेला माणूस मुक्त केला, स्वराज्याच्या कामी आणला. त्यांनी जातीबंधनात अडकलेला माणूस मुक्त केला आणि मानवतेचं राज्य आणलं. जोपर्यंत लोकांच्या मनात शिवराय आहेत तोपर्यंत इथल्या माणसांची मनं आणि विचार दुभंगली जाणार नाहीत आणि म्हणूनच त्यांना शिवराय नको आहेत. धन्यवाद.